लसूण, धन, आलं, मिरची आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। कोबू किसून घेतलाय, कापलेली कोथिंबीर, तीळ आणि आपण जे वाटण घेतले ते वाटण टाकायचं, सगळं मिक्स करायचं। त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचं थोडंसं आणि चण्याचं पीठ। आता हे आपण मळून घेऊया सगळं। तुम्हाला पाहिजे तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता। मीठ सगळ्या शेवटी टाकायचं, कोबूला पाणी सुटतं ना मीठ टाकल्यावर। त्यात आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि आता छानपैकी असा एक गोळा तयार करून घ्यायचा याचा। आपला थोडा ओला गोळा झालाय, त्यामध्ये आपण थोडं अजून चणा पीठ टाकूया। कोबूला पाणी सुटतं, पाणी न टाकता तुम्ही पीठ टाकून गोळा तयार करून घ्या। आपण चाळणीला तेल लावून घेतले। आता थोडासा तेलाचा हात घ्यायचा, अरे मुटकी हाताला चिटकाव नाही म्हणून। अशा पद्धतीने मुटकी तयार करून घ्यायची। आता मी उकडत ठेवते, नंतर तुम्हाला उकडल्यानंतर दाखवते। मुटकी तयार करून झाल्यात, उकडून घेऊया। पाणी उकळत ठेवले, त्यावर आपण चाळण ठेवूया, ताट झाकण ठेवू। आता वड्या उकडून घेऊ। 15 ते 20 मिनिटे लागतील आपली मुटकी उकडून घ्यायला। मुटकी शिजल्यात का आपण झाकण खोलून बघू। मुटकी शिजल्यात आपली। ही मुटकी थंड झाल्यात, आता आपण कापून घेऊ। तेल तापले, त्यामध्ये तीळ टाकूया, कापून घेतलेली मुटकी टाकूया आणि बारीक गॅस करून गुलाबी रंगापर्यंत परतून घेऊ। कोथिंबीर टाकूया वरतून। तीळ आणि कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तरच टाका। आपले झाले तयार, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया।